नागपूरमधील वर्धा रोडवर असलेल्या आयसीआयसीआय बँकचा भंडाफोड समोर आला आहे। गेल्या काही दिवसाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आरोप केला होता की या बँकेने नागपूरच्या वनश्री सुटेला बँक कर्ज फेडण्याकरिता नोटीस पाठवला होता। मात्र वनश्री सुटेने या बँकमधनं लोन घेतलंच नव्हतं। या संदर्भात नागपूर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला व माहिती काढली। यामध्ये दिसून आलं यात फक्त वनश्रीच नाही तर तिच्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांना ही बँक कर्ज घेतल्याचे आरोप लावत असते। वास्तविक पाहता त्या व्यक्तीलाही माहित नसते की त्या व्यक्तीवर कर्ज आहे। या सर्व गोष्टीचा विचार करून आज मनसेने या बँकेत जाऊन भर दिला। त्यामुळे या बँकेने वनश्रीला एक पत्र दिले ज्यात लिहिलं गेलं होतं वनश्रीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही। या संदर्भात वनश्रीने मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि मनसेने सांगितले की या बँकेवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाईल आणि अशा घटनांवर आळा घातला जाईल। माझं नाव वनश्री मुलचंद तरुणी, लग्नाआधीचं लग्नानंतरचं वनश्री सुरेंद्र चुटे। मला या लोनबद्दल काही माहिती नव्हतं। माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यानंतर मला माहिती पडलं की हे लोन इतकं आहे बा म्हणून, आणि त्यांचे रिकव्हरीवाले घरी येऊ लागले त्यानंतर माहीत झालं। मग मी तक्रार घेऊन मनसे कार्यकर्त्यांकडे गेली की असं असं आहे बा, माझी फसवणूक झाली। मग मनसे कार्यकर्त्यांमुळे मला आता न्याय मिळाला। सर्वात प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते आणि आभार व्यक्त करते। वनश्री जी मुलगी आहे तिचे मिस्टर आता 3 महिन्या अगोदर वारले आणि ते वारल्यानंतर तिच्या घरी या बँकेने तकादा लावला की कर्ज भरा। जे कर्ज हिने उचललं नव्हतं किंवा हिच्या पतीने उचललं नव्हतं तो कर्ज भरायचं कुठून, आणि तिला ज्यावेळेस हा प्रश्न पडला त्यावेळेस ती आमच्या शहर अध्यक्षांकडे आली आणि शहर अध्यक्षांनी ज्यावेळेस सखोल याचा अभ्यास करून आमच्या सगळ्या टीमने अभ्यास केला तर यांच्या असं लक्षात आलं की एकट्या वनश्रीचं नाही तर वनश्रीसारख्या आणखीन काही लोक आहेत की ज्यांच्यावर करोडो रुपयाचं कर्ज या बँकेमार्फत उचलण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता त्या व्यक्तीपर्यंत ते कर्ज गेलेलं नाही किंवा त्यांनी अर्ज केलेला नाही, परंतु त्यांचं कर्ज या बँकेने त्यांच्या नावावर दिलेलं आहे आणि असाच खोटा प्रकार या वनश्रीसोबत झाला। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस याच्यावर आवाज उचलला त्यावेळेस ही बँक नमली आणि बँकेने आज हे पत्र तिला दिलं की हिच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही। म्हणजे तिच्यावर कर्ज नव्हतंच, परंतु आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढं काय करते हे या बँकेला माहिती आहे, म्हणून बँकेने लगेच ते मान्य केलं आणि उर्वरित त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की उर्वरित 50 करोड रुपयाचं जे कर्ज आहे इतर लोकांवर त्याचं काय करणार आणि ज्यांनी अशा प्रकारे फ्रॉड केलेला आहे त्या व्यक्तीवर तुम्ही काय कारवाई करणार, तर बँकेने आत्ता आम्हाला मोगममध्ये उत्तर दिलेलं आहे। त्याच्यावरही आमचा अभ्यास चालू आहे। ज्यावेळेस आमचा अभ्यास पूर्ण होईल त्यावेळेस जरी ते लोक आमच्याकडे आले नसतील तरी त्यांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल। कुठेतरी एक लोन माफ झालं मात्र इतर लोकांसोबत अशी फसवणूक झाली आहे। बँका का भूमिका घेत नाही, या पोलिसांना तक्रार काय करत नाही, कारवाई काय करून घेत नाही? आता जसं केसेस आमच्याकडे येतात त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आणि ते प्रकरणं उघडकीस येतात आणि उघडकीस आल्यानंतर ती बँक माफ करते। याचाच अर्थ बँकेचा सुद्धा वरिष्ठ अधिकारी किंवा बँकेचे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असल्याचं नमूद होतं आणि म्हणूनच आम्ही याच्यापुढे पोलीस यंत्रणाची सुद्धा मदत घेणार आहोत आणि बँकेवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। रिपोर्ट अविनाश तोतडे, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।